जव्या मॅचच्या दिशेने भैरववाडी टीमनं टॉस जिंकलेला. शिवरुद्र फायटर धामोडे या टीमचे संघमालक देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बंडनाना आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम बंडनाना. अर्थातच या मॅच साठी ते उपस्थित आहेत आणि सध्या आपण पाहतोय मॅचला मात्र सुरुवात झाली. धामोडे टीम एका साईडला आपण पाहतोय शिव मुद्रा स्पोर्ट्स, तर दुसऱ्या साईडला श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी. यावेळी अप्रतिम फटका सरळ पाठीने खेळलाय, फक्त पंच दिलाय, खेळाडूच्या हातातून निसटला चेंडू आणि अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम या छोट्या छोट्या चुका करून चालणार नाहीये. अजितना फटका खेळला होता, फक्त ड्राइव्ह केला होता, पंच केला त्यानं. तो ड्राइव्ह देत असताना मात्र त्याला माहिती होता फटका त्याच्याकडून चुकला. मात्र ही कॅच थोडीशी अवघड होती, जी सोपी करण्याचा प्रयत्न अप्रतिम राहिला. ओहो, शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, बॅटर कदाचित गॉन आहे, कदाचित गॉन आहे. यस, फलंदाज आउट आहे. पंचांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सर्व काही सांगतंय. राजूला यावेळी देखील माघारी यावं लागतंय. हताश मनाने, निराश मनाने, जड पावलानं तो निघाला पॅव्हेलियनच्या दिशेनं. बॅटर गॉन, ब्लेड आउट. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर योगेश आला मैदानामध्ये. प्रत्येक षटकाराला तब्बल 201 रुपयाचं प्राइज असेल. फलंदाजासाठी योगेश मैदानामध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी मिस्टर बीच आहे. या सुरेख फटका ड्राइव्ह केलाय, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून जातोय, मस्तक पे दस्तक देते हुए 4 धाबांसाठी येतोय चौकार. मौसम मस्त बनवलाय बॉसने. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी एक धाव तर कंप्लीट केले. गली रिझनचा खेळाडू वेगाने जातोय, तोपर्यंत चेंडू शोधला. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. अप्रतिम टीमची टोटल तुम्ही पाहताय सध्या मात्र अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 7 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती. विकेट तब्बल 1 माघारी गेले. 5 चेंडूचा खेळ झाला, अजून एक चेंडू बाकी आहे. विकेट स्वीकार करण्याचा प्रयत्न केला. रिझन चेंडू पडलाय, गरकन फिरलाय, चेंडू स्टॉप केला यावेळी मात्र खेळाडूनं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर कुठली धाव दिली जात नाहीये. आमचे श्रीधरजी खांडेकर साहेब यांचा सध्या आपण पाहिलं तर ते देखील उपस्थित आहेत. आमचे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या टीमचे स्वतः संघमालक आहेत. त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेतोय. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या संघाचे संघमालक श्रीधरजी खांडेकर साहेब यांचा सन्मान आपण घेऊयात. ही चांगली खऱ्या अर्थाने संकल्पना. प्रत्येक संघ मालकांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना देखील आपण पाहिलं तर प्रेमाचं प्रतीक, त्याचबरोबर माणुसकीची उबदार शाल देऊन त्यांचा देखील आभार व्यक्त केले जात आहे. प्रत्येक संघ मालक हा स्पर्धेचा खऱ्या अर्थानं महत्वाचा घटक आहे. आकाश आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू शॉट पूल केला, बॅकवर्ड स्क्वेअर रिझन वेगाने जातोय. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला निघून जातोय चौकार.
दिवस मॅच थांबून बॉसचे गाणे आपण जरूर ऐकून घेऊयात, एक दिवस काढूयात. अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो, योग्य इशारा मॅन अंपायरच्या माध्यमातून. वन बाउन्स देखील दंडित केल्याने षटकाराला, योगेशच्या षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमचे अर्जुन मोहिते यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. योगेशसाठी त्यांनी कॅश प्राइज पुकारला. अर्जुन आज 4 लागले तरी आजची हजेरी दिवस भरून निघेल. मोका यावेळी देखील बॅकफुटला जाऊन टॅप मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाजच्या हातामध्ये प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या साईडला अजित नॉन स्ट्राईकला अगदी आरामामध्ये उभा आहे, कारण की त्याला माहिती आहे या मॅच मध्ये आता मोठे फटके येणं, एखाद दोन येणं गरजेचं आहे, कारण की ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा थांबल्या थोड्याशा. सुरेख फटका, ये लगा 200 का षटकार. अप्रतिम स्ट्रोक हॅमर होता आणि या हॅमर वरती चॅक केला होता चेंडूला, पंच केलाय, निघून जातो डीपेक्सच्या कव्हर रिजन बाहेर. षटकार. चुराव में जान चुराव आणि अगदी आफ्टर लंच प्रत्येकाचा हा त्रास असतो. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर विकेट कीपर अगदी क्लोज आहे. अप्रतिम विकेट कीपिंग, अप्रतिम गोलंदाजी. सूरज पाटील विकेट कीपर आहे, कारण की आफ्टर लंच झोप हाच मोठा विषय असतो. आणि तदनंतर आपण पाहिलं तर ज्यांना झेप घ्यायचे ते झेप घेतात. या बॅच मध्ये चांगली झेप घेतली योगेशनं. या आधीच्या चेंडूवरती 18 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजवल्या गेल्यात. यावेळी देखील बॅटच्या अगदी बॉटमला गली रिजनचा खेळाडू आहे, चेंडूच्या मागावरती पळतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे, एका धावेवरती समाधान मानलंय आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय आमच्या सर्व अंपायर्स, दत्ता मेहेर सर, शशी मेहेर सर, गणेशजी बाबिस्कर सर, या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खरे की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अंपायर त्यांच्या बाबतीत देखील आपण चर्चा करूयात. खेळणं एक वेगळी गोष्ट आहे, मात्र तुम्ही दिवसभर मैदानामध्ये खेळू शकता, मात्र तुम्ही दिवसभर मैदानामध्ये उभं राहून दाखवा. या सर्व गोष्टी आपण पाहिलं तर, कारण की ही देखील एक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यासाठी महत्वाचं योगदान त्यांचं असतं. पाऊस आला त्यामध्ये त्यांना उभं राहायचं असतं, ऊन आहे त्यामध्ये उभं राहायचं असतं, बऱ्याच निर्णयांना सामोरं जायचं असतं. तदनंतर आपण पाहिलं तर अर्थातच आज स्वराज्य 32 शिराळे यांच्या माध्यमातून आम्हाला अजून किती काळ त्रास सहन करायचा आहे. खऱ्या अर्थानं ज्या महिलांवरती आपण पाहिलं तर अत्याचार झाला, त्यांच्या विरोधामध्ये एक आवाज उठवण्याचा प्रयत्न स्वराज्य 32 शिराळे यांच्या माध्यमातून केला गेला आणि आमच्या ज्या अत्याचार झालेल्या ज्यांना आपण पाहिलं तर भावपूर्ण श्रद्धांजली देखील देण्यात आली. महाराजांची शिकवण खऱ्या अर्थानं आहे आणि खऱ्या अर्थानं आज स्वराज्याची गरज आहे. आज स्वराज्याची, महाराजांच्या त्या स्वराज्याची गरज आज खऱ्या अर्थानं या संपूर्ण देशाला भासते. आणि तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी बाबू मैदानामध्ये दाखल झाला. कटाय गोलंदाज आणखीन एक उचलला, बोला था पैरों पे नहीं डालने का, पैरों पे नहीं डालने का, उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. धडका धमाका. प्रयत्न आहे यावेळी मात्र खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू अजूनही हातात नाहीये आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. योगेश दुसऱ्या साइडून 200चा मीटर त्याचा फास्ट चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 100 वाढले आहेत, 300 झालेत. आता आज काय अर्ध्या महिन्याचा पगार घेऊन जातोय की काय? बॅटिंग तशी करावी लागेल. नाम है तो पैसा है, पैसा है तो खेल है, खेल है तो जान है, जेब में पैसा है तो पूछेगे भाई तू कैसा है. आणि हेच तर खरी गोष्ट आहे. 27 धाव संख्या 27. सुरेख फटका, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, खेळाडू आहे चेंडू पर्यंत पोहोचतोय. ही कॅच झाली आहे, विकेटचं पतन, मीटर थांबलाय. योगेशचा फलंदाज बॅक टू द डकआउट. योगेश चाललाय माघारी.
बॉक्सने काय सुट्टी दिलेली नाहीये. साडूची स्पर्धा ना, त्यासाठी असं एकदम मनापासून गाणी वाजतायत आज. याला बोलतात प्रेम. उफाळून येते प्रेम त्याचं. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न सरळ बॅटीने. खेळाडू किती वेगाने येतोय पहा. चेंडू गॅदर केला. एक धाव कंप्लीट. अप्रतिम थ्रो. याला बोलतात फेकी. आणि या बऱ्याच गोष्टी असतात. बाउंड्री लाईन पासून तुमचा थ्रो कसा जातोय. अंकुश आला सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला. 28 धावसंख्या. जो स्कोरच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जोडलाय देवा परुळे, आमच्या सोबत जोडला गेलाय. मगासपासून लंच साठी तो ब्रेक मागतोय. तो काय दिला नाहीये त्याला. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं फटका मारण्याचा प्रयत्न. अजित आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जागा सोडली आहे. सूरज पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. फेकत नाहीये. डॉट बॉल जातोय. बिंदी गेंद. आणखीन एक निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 28. लॉस ऑफ दी 2 विकेट. 28 धावा. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आता या स्पर्धेची ही आणखीन एक लो स्कोरिंग मॅच होतीये का, कारण की 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फक्त 28. लॉस ऑफ दी 2 विकेट. आणि उर्वरित आहेत फक्त 6 चेंडू. पहिल्या इनिंगचा खेळ अजून चालू आहे. थांबावं लागेल मित्रा. पण शंकरदादा मोहिते साहेब, अर्जुन मोहिते यांच्या माध्यमातून योगेश साठी जे प्राइस लावलं होतं ते त्याला ऑनलाईनच्या माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून पोहोचलंय तब्बल 500 रुपये. आणि ते प्राइस त्याच्यापर्यंत अगदी ऑनलाईन स्वरूपामध्ये पोहोचवलं गेलंय. त्यांच्या माध्यमातून योगेश चेक करू शकतो. आणि खूप छान आहे, कारण की फक्त मी म्हणेल 5 मिनिटं थांबला आणि 5 मिनिटांमध्ये 2 षटकारामध्ये तब्बल 500 रुपये. दिवसभर काम करायला लागतं तेव्हा हजेरी लागते. ही 30 धावसंख्या. स्क्वेअर कट. बाहेरचा चेंडू होता. डीपेक्षा कव्हर रिजनला वेगानं जातोय चेंडू. 2 खेळाडू चेंडू अडवण्याचा प्रयत्न. मात्र तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. धावांसाठी धाव घ्यावी लागेल. रिस्क घ्यावी लागेल या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं थोडीशी मेहनत करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी. शिवराज दहशत का दुसरा नाम. शिवराज भारुगडे. ओहो, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. अप्रतिम मिड विकेट. रिजन निघून जातोय. चौकार. 4 धावेसाठी. वॉट अ स्ट्रोक. काटे तुमच्या चालण्याचा वेग वाढवतात. हा वेगळा इतिहास आहे. आपल्याच वाटेमध्ये काटे टाकले जातात. पण अप्रतिम फटका अजित. वाह भाई वाह. अप्रतिम खिच के मारा. लपेट लिया. लपेटा होता आणि निघून जातोय बॉल. बॅक ड्राइव्ह पंच होता या मोठ्या मंचवरती. हा अजितचा एक लॉस ऑफ दी 2 विकेट. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं चेंडू जरूर टाकला. विकेट किपर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये फुटबॉल अगदी पायानं चेंडू अडवतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आणि यानंतरची मॅच स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा विपक्ष विकास अन्ना स्पोर्ट्स मोहरे या दोन्ही कॅप्टन्सने मी विनंती करेल उपस्थित राहायचंय. बोथ दी कॅप्टन्स. टॉस केला जाईल. बॅकफुटला जाऊन आणखीन एक पंच येतोय. अजित या मॅच मध्ये जेवढा शांत होता तेवढा शांत शेवटच्या ओव्हर मध्ये दिसत नाहीये. आणि वादळापूर्वीची शांतता कशा पद्धतीने त्रास देते याचं एक चांगलं उदाहरण अजितच्या बॅट मधून दिसतंय. सांगितलं त्यानं एक चेंडू अजूनही बाकी आहे. दहशत कोणाची असली तरी राडा
माझाच होणार आणि हे मात्र त्यानं दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय आणि शेवटच्या चेंडूवरती तो तर रन आउट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 48 धावसंख्या आणि 49 धावेची आहे गरज या मॅच मध्ये विजयासाठी. टॉस साठी जाऊयात. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरा विपक्ष विकास अन्ना स्पोर्ट्स मोहोरे संघ. विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहोरे दोन्ही टीमला विनंती करेन आपण टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी वेळ जास्त घेऊ नका. आपण पाहतोय स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन समाजसेवक शंकरदादा मोहिते स्पोर्ट पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग टॉस केला जातोय. चला टॉस इथे जिंकला टीम विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहोरे. या टीमनं आपला डिसिजन आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. लगेचच या ठिकाणी नेक्स्ट मॅच ला सुरुवात होईल. टॉस जिंकला टीम विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहोरे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे कारण की अजून 3 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहे. त्यामुळे आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे मित्रांनो कारण की आजच्या एकूण 12 मॅचेस आणि उद्याच्या 12 मॅचेस अशा संपूर्ण 24 मॅचेस या लीग स्पर्धेमधील आपल्याला खेळायचे आहे. त्यामुळे प्रत्येकानं सहकार्य करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय समाजसेवक शंकरदादा वसंत मोहिते पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस अतिशय खूप छान पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत असताना प्रत्येक संघाचं संघ मालकाचं योग्य सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपलं असं सहकार्य या असोसिएशनला लाभावं असे मी नक्कीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जिथे जोडले जातील किरणजी मस्कर सर. थँक्यू. आज जेवढ्या मॅच रंगल्यात तेवढ्याच बॉसने अद्वैतनं खऱ्या अर्थानं सगळ्यांना खुश केलंय. आता खऱ्या अर्थानं विजय दादालाच माहिती आहे कारण की तो एवढ्या सुंदर आज का गाणी वाजवतोय. आज सगळे फोल्डर त्याने उघडलेत. बॉस फ्रेश झाला, मॅच फ्रेश केल्यात, स्पर्धेला त्यानं खूप छान लावलेत आणि डीजे अद्वैत अप्रतिम यार विठ्ठलवाडीवाला खूप छान संगीत खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये म्हणून म्हणलं. आणि विजू दादाला माहिती आहे आपली नाती आपलं खऱ्या अर्थानं आपलं फॅमिली मेंबर कुठे कामाला आहे ना त्याच्यासाठीच साडूवरचं प्रेम बॉसचं दिसून आलं. खूप छान डीजे अद्वैत आज गॉगल वगैरे घालून खूप छान त्याच्या माध्यमातून स्पर्धा रंगवण्याचा प्रयत्न 4 छान लावले या संपूर्ण स्पर्धेला डीजे अद्वैत विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून. मॅच कडे जातोय. पहिला चेंडू वेगानं टाकला. कुणाला आता नवीन गाणं देखील आलं. आपण पाहिलं तर डीजेचा आवाज आणि त्याच्यामध्ये मध्येच बाई असं छान गाणी ती देखील थोड्याच वेळानंतर वाजवली जातील.
49 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. विजय ददनिया सूरज मिस्टर सूरज दोन्ही बॅटर तुम्ही पाहताय. हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. अंपायर कॉल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आज जराही थोडासा सकाळी पाऊस पडल्यानंतर जराही पाऊस नाही आज. गोलंदाज अक्षरशः चेंडू टाकतायत आणि ते बाहेर पोहोचवतायत. सेकंड इनिंगला देखील तसेच होत आहे. 77 धावा चेस होत आहेत. आणखीन कशा मॅचेस हव्यात. हो यावेळी मात्र अगदी पायातला चेंडू आपण पाहिलं तर सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर पहिली धावा एकानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीयेत. एकाच धावेवरती प्रयत्न. राजू सध्या गोलंदाजीसाठी. जेव्हा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट होता तेव्हा आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन मधून स्वराज्य 32 श्रेयासाठी राजूची गोलंदाजी चांगली राहिली होती. आणि त्या स्पर्धा खऱ्या अर्थानं मान्सून ब्लास्टची देखील चर्चा करणार आहोत. स्वराज्य 32 श्रेया तेव्हा फायनल मध्ये पोहोचणारी टीम होती. फायनल मध्ये खेळणारा संघ होता. हो यावेळी देखील आपण पाहिलं सूरजच्या पाटीलच्या विरोधामध्ये ही गोलंदाजी संधी होती. त्या तर दुसऱ्या साईडला फेकी तर केली नव्हती. फेकी केली नाहीये. राजू आज बॅटिंग मधून नाराज राहिला. राजूला गोलंदाजी मधून काहीतरी जलवा करावा लागेल. रिप्ले टेलिकास्ट पाहताय. विकेट कीपर चेंडू पकडला. भाई फेक का क्यू नाही. फेकला नाहीये त्यांनी. आणि तोपर्यंत फलंदाज स्क्रीन मध्ये पण नाहीये. तो स्क्रीन मध्ये पण नव्हता. संधी होती. ओहो चेंडू पडलाय. टर्न होतोय. ही आहे राजूची खासियत. हा आहे त्याचा टर्न. अप्रतिम. राजूची गोलंदाजी खऱ्या अर्थानं संपूर्ण तालुक्यानं पाहिली. सर्व तालुक्यानं त्या दिवशी पाहिली होती. हा देखील चेंडू पडल्यानंतर थोडा जास्तच बाहेर होतोय. तदनंतर आपण पाहिलं गलिरिजांचा खेळाडू जिथे एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. तदनंतर अंपायर आमच्याकडे वळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल देत आहेत. व्हाईट +1 होतं बऱ्याचदा. कौतुक केल्यानंतर या गोष्टी घडताना आपण पाहतो. 49 धावांनी नुकतंच आपण पाहिलं तर स्वराज्य 32 श्रेयाच्या बऱ्याचशा गोष्टींची चर्चा कौतुक आपण करूयात. या मॅच जशा जशा चालू आहेत तशा तशा चर्चा वाढल्या जातील. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅटीवरती सरळ आला नाहीये. स्वतः राजू तिथपर्यंत पोहोचतोय. राजू पहा मिड विकेट पर्यंत पोहोचलाय. तिथला फिल्डर बोलत असेल भाऊ मी जाऊ का. ही आहे चपळता. ही आहे त्याचा टीम साठी डेडिकेशन. कारण की बऱ्याचदा मोहम्मद सिराजला असं टेस्ट मॅच मध्ये आपण पाहिलं की मोहम्मद सिराजने चेंडू टाकला आणि बाउंड्री लाईन पर्यंत तो एकटाच पळत गेला होता. अशा प्रकारचं डेडिकेशन होतं. तेव्हा टेस्ट मॅच मध्ये विराट कोहली अक्षरशः हसत होता त्यावेळी मोहम्मद सिराजला की किती मोठं डेडिकेशन तो देतोय. हा देखील चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेर. आणखीन व्हाईट बॉलचा इशारा. कारण की फलंदाजांसाठी जेवढ्या धावा मेहनतीनं भेटतायत तेवढ्याच धावा फ्री मध्ये देखील भेटतायत. तब्बल 7 धावसंख्या. राजूकडे व्हेरिएशन आहे. चांगलं व्हेरिएशन राजूकडे. त्याचा उपयोग तो करून घेताना आपण पाहिलाय. यावेळी पहा चेंडू हलक्या धावेमध्ये खेळून काढला. पकड करण्याचा प्रयत्न. खेळाडू चेंडूकडे पाहतोय. त्याच्या अगदी डोळ्यासमोर चेंडू टप्पा पडतोय. मात्र तोपर्यंत 2 धावांचा जो प्रयत्न होता त्याला यश आलंय. आणि अखेरीस पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 आकड्यावरती. 18 चेंडू 40. ऐकूया डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. नाही लागते. समजतंय का तुम्हाला. म्हणजे बॉसचं मन आज काय आहे. त्याला काय आठवणी येतात तर त्याचं सगळं गाण्यावरून समजतं. आज बऱ्याच 90ची गाणी त्यांनी लावलेत. समज गए भाई हम समज गए. 18 चेंडू 40 धावेची गरज आहे या मॅचला. हो चेंडू यावेळी मात्र अगदी खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग अगदी बॉटमला लागला. गोलंदाजीसाठी अजित आला. लांब लचका खेळाडू 6 फुटाचा. 6.5 वरून 6.5 फुटावरून चेंडू खाली आढळला जातो. बॉक्स क्रिकेट देखील अजित तेवढाच चांगला खेळतो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर. आणि बॉक्स क्रिकेटचा एक चांगला टॅपर त्याला ओळखला जातो.
नवी मुंबईमध्ये बरेच बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा देखील खेळताना त्याला आपण पाहिल्या. गोलंदाजीसाठी तो दाखल झाला. यॉर्कर खोदून काढलाय, जेवढ्या वेगानं टाकला तेवढ्याच वेगानं सूरज पाटीलनं पोहोचवलाय सीमारेषेच्या बाहेर. ये लगा षटकार. चेंडू अगदी 34 धावेची गरज. यावेळी देखील वेगानं टाकला, त्याच वेगानं हा देखील चेंडू एक चॅलेंज दिलं होतं अजितनं की आधीचा चेंडू खेळून काढला, हा देखील चेंडू तसाच येणार, मात्र यावेळी वेग दुप्पट असणार हे चॅलेंज होतं. आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये आता चॅलेंज चालू झालाय. सूरज पाटील एका साईडला तर दुसऱ्या साईडला अजित. दोघांमधली मॅच रंगतीये आता. पुढे घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एक तेरी एक मेरी, कभी खुशी कभी गम, एक तुझा एक माझा, ये लगा षटकार. अप्रतिम शरीरयष्टी आहे त्याची. फुल टॉस. यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न, बॅटीवरती आला, विकेट किपर आहे, विकेट मिळवली आहे. अंपायरनं ओम साई एमटीसीच्या कोर्टामध्ये टाकलाय चेंडू. चेक केलं जाईल ही वेस्ट हाईट आहे का, भीमर आहे का, कमरेच्या वरती आहे का. डिसिजन आहे पेंडिंग आणि थर्ड अंपायर आमचे करतायत आता चेक. तोपर्यंत आहे धगधग धगधग आणि धगधग. इट्स नो बॉल. आणि पहा इथे काय घडलंय, एक संधी भेटली आहे, त्यानं मात्र आवाज उचलला की हा नो बॉल आहे. अंपायरनं त्याचा आवाज ऐकला आणि अंपायरनं शेवटी सांगितलं की शहानिशा करूयात. ओम साई एमटीसी आहे, थर्ड अंपायर होते, त्यांनी चेक केलं आणि ओम साई एमटीसी, अप्रतिम ओम साई एमटीसी. वाव, व्हॉट अ क्लिअरिटी. कारण की बरेच या स्पर्धेला तुमची मदत झाली क्लिअरिटी मुळे. आणि तदनंतर अंपायरिंग, या सॅल्यूट यार अंपायर्स, खूप छान. फ्री हिटचा चेंडू. 22 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. 22 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, खेळाडू मिड विकेटचा त्याच्या डोक्यावरून जातोय, तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे जेवढ्या सिंगल डबल्स महत्वाचे आहेत फलंदाजांसाठी. कारण की एक एक धाव जर अडवली तर फलंदाजावरती दबाव येण्यासाठी वेळ लागणार नाहीये. आणि याच गोष्टी खऱ्या अर्थानं खेळाडूंना, क्षेत्ररक्षकांना देखील माहिती आहेत. तब्बल टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 1 टू गो. यावेळी देखील सरळ बॅटीने खेळून काढलाय लॉंगॉन रिजन मध्ये. काव कॉर्नरचा खेळाडू वेगाने येतो, लॉंगॉनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय, पकडलाय, तोपर्यंत एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावसंख्या, येणारे 12 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा आणि 25 धावा 12 चेंडू. ऐकूयात डीजे अद्वैत. करायच ना आज
बॉस बरं आहेस ना बाई? 12 चेंडू 25 धावेची गरज. खूप छान यार डीजे. 12 चेंडू 25 धावेची गरज. अप्रतिम मॅच डीजे अद्वैत ओमसाई MTC अंपायर्स तुम्हा सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी. आमचा कॉमेंट्री बॉक्स प्रत्येक जण आज आपण पाहिलं तर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 100% देतोय. स्क्वेअर कट. ओ व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक. उठना है तो पैरों में जूते नहीं इरादों में पंख रखो. आणि पंखामध्ये दम असला पाहिजे. हा फटका होता 40+ खेळाडू विजय दादा आणि त्यांच्या बॅट मधून मामांच्या बॅट मधून होता स्क्वेअर कट. वॉट अ स्ट्रोक. मामांचा विषय हार्ड आहे. मामांकडे स्क्वेअर कट सारखा स्ट्रोक आहे. वॉट अ स्ट्रोक यार मामा. पुन्हा एकदा बोला था ये बॉल नहीं डालने का, बोला था ये बॉल नहीं डालने का. आता काढलाय क्रेडिट कार्ड मामानं आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 स्वॅप केलेत. षटकार तब्बल 12. टीमची टोटल जाते 36 वरती. आता 10 चेंडू 13 धावेची आहे गरज. 10 चेंडू 13 धावा. वॉट अ मॅच यार. नंबर 40+ हा नंबर फक्त आकडा तरुणांना लाजवेल असा खेळ मामांचा चालू आहे. ओहो लाजवाब यार. लपेट लिया बाई. हॅट्रिक षटकार. अप्रतिम स्ट्रोक. काय फटकेबाजी केले. पहिला षटकार, दुसरा, तिसरा षटकार. विजय मामा अगदी 8 चेंडू 22 वरती खेळतात आणि मॅच आणून पोहोचवली आहे 9 चेंडू 7 वरती. हीच तर खरी कहाणी आहे. परिस्थितीनं जेव्हा खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये मामा पास झालेत. प्रत्येक परीक्षेमध्ये. आणि ही खऱ्या अर्थानं त्यांनी सोडवण्यासाठी परीक्षा ठेवली आणि या परीक्षेमध्ये आता त्यांची बॅटिंग अगदी उभारून येते. पूर्णपणे सेट झालेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. लालच बुरी भला है, लालच करके मामा किसका नहीं हुआ भला. आणि अगदी धाव संख्या 44. 44. सूरज पाटील दुसऱ्या साइडला शांत आहे. पुन्हा अभ्यास चालू होता सूरज पाटीलचा. आता मामानं पेपर फोडला आणि बाबळीच्या काट्यासारखे टोचतायत सध्या ते. ओहो वेगानं टाकला. यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिले तर पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. काय वेगानं चपळता आहे. चित्यासारखे चालाक आहेत. पण यावेळी मात्र कदाचित हात लागलाय की काय. अंपायरनं पाहिलंय का. अंपायर त्याच्याकडे बघतायत आणि तदनंतर येस हातच लागलेला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा. टीमची टोटल सध्या मात्र अगदी 46 वरती जाऊन पोहोचेल. 46. आता तब्बल धावा हव्यात 3 विजयासाठी. यावेळी देखील सुरेख विनिंग येतोय फटका. विजय मामा अप्रतिम बॅटिंग. टाइगर अब भी जिंदा है मेरे दोस्त. ये तो झाकी है, पिक्चर आगे बहुत बाकी है. विजय मामा आणि सूरज पाटील या दोन्ही बॅटरनं नॉकआउट केली ही मॅच आणि खऱ्या अर्थानं विकेट न टाकता या मॅचला विन करून दिले आपल्या संघासाठी. विजय संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अर्थातच श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी विजेता राहतोय या मॅच.